संस्थेचं आणि आपलं पूर्ण नाव? संस्थेचं नाव आहे संस्कृती बहुउद्देशीय सेवाभावी संस्था. हां हां. आणि आणि अध्यक्षांचं नाव आहे सुधाकर नारायण धामणे. सर आपण कशावर काम करताय? बरं सर, आता तर आपली म्हणजे आता नवीनच फॉर्म झालेली आहे. हं, हं, आपली हं. संस्था जानेवारीमध्येच फॉर्म झालेली आहे. बरं बरं. हां, तर म्हणजे अजून सध्या तर आपण कामाच्या शोधामध्ये आहे. अजून कामं वगैरे आपण काही सुरू नाही केले ठीक. अजून. बरं सर, तुमचा हा पूर्ण आदिवासी भाग आहे बरोबर आहे? हो हो सर, तर या आदिवासी. भागात सध्या तुम्ही जिथे राहता किंवा तुमचा जो पूर्ण जिल्हा आहे, तर हां. याच्यात सर्व सध्या आदिवासींची कशी काय परिस्थिती आहे, म्हणजे सामाजिक, राजकीय आणि आर्थिक? ते सध्या इकडं म्हणजे अक्कलकुवा आणि धडगाव 2 तालुके आहेत. हं. त्यांच्यामध्ये एकदम म्हणजे सातपुडा म्हणजे एकदम डोंगराळ भाग आहे. तिथं बरं. म्हणजे आदिवासींची म्हणजे एकदम पहिली जशी परिस्थिती होती अजूनही तशी परिस्थिती आहे. हं, हं, हं. म्हणजे रस्ते नाहीये. त्या लोकांना म्हणजे पाणी आणण्यासाठी सुद्धा डोंगरदऱ्या हे करून पायपीट करून आणावं लागतं पाणी अजून. हं, हं, हं. आणि म्हणजे आरोग्याची व्यवस्था खूपच उन्हाळ्यात. सर, यांचं सध्याचं रोजगाराचं साधन कोणतं आहे? रोजगाराचं साधन तर सध्या म्हणजे तिथं ते हे लोक काय डोंगरदऱ्यांवरती तर थोडीशी शेती करायचा प्रयत्न करतात. हं, त्या हं, शेतीमध्ये पिकतं तेच खातात ते. हं. आणि बाकीचं म्हणजे आता रोजगार वगैरेचं काहीच असं साधन असं काहीच नाही. सर, जे काही आता शासनाच्या विविध विकास योजना आहेत हे त्यांच्यापर्यंत पोहोचत आहेत? काही पोचतात काही म्हणजे जिथपर्यंत रस्ते तिथपर्यंत पोचतात आणि बाकी अजून म्हणजे तो तर काही जास्त नाही अजून काही. हं. लोकांना पोचू नाही शकत तिथपर्यंत. म्हणजे जे रोजगार आम्ही योजनाही म्हणतो ते म्हणजे हं, हं. तर सर, एकंदरीत त्यांच्या सर्व डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनातून असे कोणते प्रयत्न व्हायला हवेत? डेव्हलपमेंट पूर्ण यासाठी म्हणजे तर ते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांची आरोग्य सेवा पहिली सुधारली पाहिजे. हं, आरोग्याचा आपण एखादा प्रोजेक्ट राबवू शकतो. त्यांच्या तपासण्या वगैरे अशा याच्या हं, हं, हं. आरोग्य तपासणी वगैरे राबवू शकतो किंवा त्यांच्यापर्यंत आपण काही सेवा पुरवू शकतो. जसं समजून घ्या काही त्यांना रोजगाराचं वगैरे काही त्यांना आता त्यांच्या ज्या वस्तू बनवतात त्या बांबूपासून बनवतात चटया वगैरे. त्या आपण जर त्यांना हे करून प्रोत्साहन दिलं त्यांच्याकडनं ते आपण इकडे